तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बोलतायत, थेट जाऊयात। आता प्रभू रामचंद्र प्राण प्रतिष्ठेलाही आनंदाचा शिदा, शिवजयंतीलाही आनंदाचा शिदा, आणि हे आनंदाच्या शिद्यातून आनंद जनतेला नाही तर मंत्र्यांना आणि ठेकेदाराला आनंद मिळाला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे। त्यावर आम्ही वेगळी प्रेस घेऊ, आमच्याकडे त्याचे JR आणि सगळे आल्यानंतर। पण हे राज्य लुटीमध्ये आता महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर होत चाललेला आहे। जेवढी लुटता येईल तेवढं लुटा आणि हे राज्य उद्ध्वस्त करा, तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करा, रुग्णांचं आयुष्य टांगणीला लावा, वाटेल तिथे भ्रष्टाचार करा, कुठेही संवेदनशीलता राहिली नाही, संवेदना संपल्या असं एकूण या सगळ्या घोटाळ्यातून दिसते आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की या 10,000 कोटीचा घोटाळा म्हणजे हे एक महापाप, महायुतीचं महापाप हे आत्ता उघडकीस आलेलं आहे। आणि मला वाटतं या येणाऱ्या लोकांना माझी अपील आहे, जनतेला अपील आहे की या महाघोटाळ्यांच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरू, आपणही रस्त्यावर या। कारण आता सगळं पाप प्रभू रामचंद्राच्या नावाने आपण केलेलं पाप ढाकण्याचं काम हे सरकार करत आहे, केंद्रातीलही करते आणि राज्यातीलही सरकार देवाच्या नावाने आपलं अतिपाप जे केलेलं आहे ते पापावर पांघरून घालण्यासाठीच हा सगळा जो काही खटाटोप चाललेला आहे तो दिसतो आहे। मला आपण आलात, यापुढे काही आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो। हे विषय संपूर्ण मग आपण त्याच्यावर नागपूरमध्ये जे काही काँग्रेसचा अंतर्गत वाद झालेला आहे, नरेंद्र जिचकरांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केलेली आहे, त्यांना निलंबित केलं आहे। मात्र नाही, मला घोटाळ्यावर येऊ द्या, आता पक्षांतर्गत नाही। हे इस घोटाले पे कुछ बात करने पहले बताओ, फिर बाद में अपन सकल नहीं। देखिए 108 जो एम्बुलेंस महाराष्ट्र में 108 एम्बुलेंस के लिए जो निविदा टेंडर निकाला गया है, ये 10 साल के लिए 10 दिन के अंदर ये टेंडर निकाला गया है। 10 दिन की मुदत के अंदर 7 डेज वर्किंग डे 7 दिन के अंदर ये टेंडर निकाला गया। ये टेंडर 10 साल के लिए दिया गया। इस टेंडर की वैल्यू कोई भी एक्सपर्ट से निकाले तो ये 3.5 से 4,000 कोटी करोड़ के ऊपर नहीं है। देना था तो ये 3 साल के लिए देना चाहिए था, 10 साल इनका कार्यकाल नहीं है, फिर भी 10 साल के लिए दिया गया। जो एम्बुलेंस परचेस करने वाले थे 1,529, उसका वैल्यू 800 करोड़ निकलता है। एक बार एक एम्बुलेंस आप परचेस करोगे तो वो 10 साल चलने वाली है। पुरानी एम्बुलेंस भी और इसमें है, ये आधे एम्बुलेंस पुराने भी जो चल रही वो भी ये लोग उनकी भी सेवा लेने वाले हैं। तो इनके जेब से कुछ नहीं जाने वाला है, ये फुकट में पैसे कमाने वाले, केवल ड्राइवर का, डीजल का और कुछ डॉक्टरों का खर्चा करके 10,000 करोड़ लूटने का काम ये किया है। ये बहुत बड़ा महाघोटाला ये 108 एम्बुलेंस में इस सरकार ने किया है। और मुझे लगता है कि ये टेंडर एक अपने मंत्रियों के, सरकार के कुछ करीबियों को फायदा पहुंचाने के लिए, उनको तिजोरी लूटने के लिए ये सब कुछ काम किया है। हमारी सरकार में 41 दिन की मुदत थी टेंडर की।